फूल कोवळे आता उमलले, दवात भिजले रूप सावळे, पुरातुनी ते गुजल पविले, ज्याच्यासाठी झुरती डोळे, तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. मायकल लोपेस. त्या गजानन करमरकरच्या बंगल्याचे फोटो दाखवूया ना. दाखवतो ना. काय फोटो आणलेत आपले. हां काय गजानन करमरकरांची ती जागा आहे, मिरचंदानी पैसे लावतोय, आपल्याला 25% पार्टनरशिप मिळणार, प्लस प्रॉफिट शेअरिंग. म्हाताऱ्याला डेव्हलप करू, हा म्हणजे फोटो टाकून देऊ काय? हे बाबा हे मर्डर बिल्डर करायचं नाही बोल. साहेब काय विचार केला? कसला? अहो तुमच्या घराचा पेपर्सवर कधी साईन करताय? हे घर आहे ना ते आता माझ्या ताब्यात नाहीये. काय तुम्ही आधीच विकलं? विकलं नाही, दान केलं. आणि कुणाला दान केलं हे तुम्हाला सांगायची मला गरज वाटत नाही. हे घर तू दान केलंस आणि कुणाला? रश्मी हे काय तुझ्या तसंच आहे अगं, थंड झाला तो. काय चाललंय काय ग तुझं? काय 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 विचारतेस? 2 दिवस झाले काय खात नाही पित नाहीस. अशाने तुझी आई परत येणार आहे का? अहो असं काय बोलताय? अगं तुझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला, तिची बॉडी सापडत नाही आहे. अक्षय बोलला ना. आता तुझ्या अशा वागण्यानं न खाण्यानं न पिण्यानं तुझी आईची बॉडी सापडणार आहे का? तुम्हाला कळत कसं नाही? अहो गेली ती माझी आई आहे, मला करमेल का? अरे मलाही करमत नाहीये, पण असं करण्याने का होणार आहे का सांग बघू. म्हणून मला तिची आठवण येणं थांबणार आहे का? तुम्हाला ना सगळ्या गोष्टीत मस्करी सुचते हो ना? अहो प्रत्येक वेळेला मी काही बोलत नाही, तुमचं प्रत्येक वेळेला ऐकून घेते, सपोर्ट करते, म्हणून तुम्ही काय वाटेल ते बोलाल आणि मी ऐकून घ्यायचं हो ना? हे बघ मला असं म्हणायचं नव्हतं, म्हणजे मी म्हणजे करू नका तुम्ही आता. मला किती टेन्शन आहे माहिती आहे. आईचं काय झालं असेल या कल्पनेने डोकं फुटायची पाळी आली आहे माझी. अक्षय म्हणत होता की इन्स्पेक्टर जाधवांना सुद्धा ही केस साधी वाटत नाहीये. ते म्हणाले की ते ह्या केसचा छडा लावणारच, कुणाच्या तरी स्वार्थाचा बळी आहे हा. असं अक्षय बोलला? हो ना, म्हणून तर कारण नसताना इथे सगळ्यांची चौकशी होईल, कळलं? बरं ठीक आहे चल मी निघतो. आता तुम्ही कुठे निघालात? कुठे म्हणजे काय, कामधंदा शोधायला नको, मीटिंग आहे. तुमचं बरं आहे, घरी बसायचं, किटी पार्ट्या करायच्या. हो हो कळले, टोमणे कळतात हा मला. काय मी घरी नसलो ना की असे टोमणे ऐकावे लागणार नाहीत. चल बरं, हा रात्री यायला उशीर होईल. हो ते वेगळं सांगण्याची गरज नाहीच आहे. काय आधी काम होतं म्हणून उशीर व्हायचा, आता काम नाही तरी उशीर, असं विचारू नको म्हणून सांगून टाकलं. बरं ऐकून घे, जास्त विचार करू नको. हे असले विचार करून काहीही होणार नाही, कळलं? चल येतो मी.
घ्या. अहो दूध घ्या. जेवण लवकर झाली नाही आज. मी नंतर घेतो. आता नंतर कधी? हे बघा आता झोपायची वेळ झाली आहे, मग नंतर तसंच राहून जातं. घ्या बघू आधी. तू मला अजून ऑर्डर करणं काही सोडत नाही ना. ऑर्डर काय? ऑर्डर म्हणे. आणि काय हो आता हे नवीन काय सुरू केलेत तुम्ही? म्हणजे कुणालाही न सांगता निर्णय घ्यायचा? निर्णय? कुठला निर्णय घेतला मी? आता वेड पांघरून पेड. हे बघ, आता म्हणी नको, काहीतरी नीट बोल. हो असं काय करताय? मगाशी तुम्ही त्या माणसाला काय म्हणालात? कोणाला? कुणाला? अहो पुन्हा तेच. अहो मगाशी त्या फोनवरच्या माणसाला काय म्हणालात? काय की म्हणू? अहो, काय तुम्ही काय माझी चेष्टा करताय का? तुम्ही मगाशी त्याला म्हणालात ना की मी घर दान केलंय म्हणून तुम्हाला जायचं असेल तर कोर्टात भेटा वगैरे. बरं मग? आता मग काय? तुम्ही कुणालाही न सांगता घर दान केलं, त्याचा ट्रस्ट केलात तुम्ही. मग काय झालं? हे बघ, घर माझ्या नावावर आहे. मला हवा तो निर्णय मी घेऊ शकतो. अच्छा असं आहे तर ठीक आहे. बायको आहे ना मी तुमची. मला वाटत होतं की मला सगळ्या गोष्टी माहीत असतात, नाही म्हणजे असाव्यात म्हणून. चुकलंच माझं. पुरे अगं वेडी आहेस का तू? आता मी वेडी असण्याचा याच्याशी काय संबंध आहे? अगं मी तुझ्याशी बोलल्याशिवाय असं काही करेन का? अगं ते फक्त त्याला सांगण्यासाठी होतं. म्हणजे चक्क खोटं बोललो मी त्याच्याशी, त्याची बॅट टाळण्यासाठी. काय सांगताय काय? तू ऐकतेस तेच. अगं असं कधी होऊ शकेल का? आजवर एक तरी निर्णय तुला न सांगता मी कधी एकट्याने घेतलाय का? आणि असा निर्णय घराचा ट्रस्ट करायचा मी तुला न सांगता घेईन का? तुला वाटलं तरी कसं असं? हो असं काय वाटलं. चुकलं माझं. चूक झाली. अगं थोडं डोकं वापरावं माणसानं. हो म्हटलं ना चूक झाली म्हणून. पण काय हो नंतर काय करायचं? नाही म्हणजे त्याचा विचार आताच नको का करायला? म्हणजे मुलींची लग्न झाल्यानंतर हे घर कुणाला द्यायचं त्याचं. अगं तो विचार करायची ही वेळ आहे का? तो विचार आपण मुलींची लग्न झाल्यावर करू. जावई बापूंना विचारून. हे बघ झोप आता, खूप उशीर झालाय. हो अहो पण तुम्ही माफ केलत ना मला. अगं हो. आणि प्लीज आता तोंड बंद ठेव. हे कोणालाही सांगू नकोस. हो अजिबात नाही. घ्या दूध घ्या. मी बाकीचं आवरून आले. काय साहेब, करमरकरचं काम झालं ना? काय आहे, तुम्ही लोक फरारीमध्ये बसून कामं करता हो. हा जरा सबुरीने घ्या, जरा दमाने घ्या. माणसं लावलीच नाही कामाला. ठीक आहे, चालू द्या. पण मराठीत करमरकरचा अर्थ माहिती आहे ना? काय? डू डाय डू. करा नाही तर मरा. हा. काय चला मी निघतो, पण काम झालं की फोन करा मात्र. अरे मायकल, तू का सायकल घेऊन फिरतो का रे? अरे तुझी वाट बघून बघून माझा कुडुंब झालाय. हो साहेब, काय थूक लावायचं काम करता काय? ए मायकल, कोणावर बोलतोस माहिती ना तुला? सयाजी भोसले, माहितीये की. मग आहे के तोंड सांभाळून बोल आणि पटकन सांग कामाचं काय झालं? काहीच नाही. काय रे, मग पैसे कशाच दिले तुला? काय केलं की नाही काम? आवाज खाली. हा नाही म्हणजे मी काय म्हणतोय,
करमरकरांचं काम झालं का? त्यांना करमरकरांना फोन केलास का तू? अरे बाबा, तो घोसाळे ना देव पाण्यात टाकून बसलाय. आता त्यांना सांगा त्या पाण्याने स्वतःला आणि त्यांनाही आंघोळ घालून टाका. काय? अरे काय बोलतो काय तू? तेच जे तुम्ही ऐकताय. ती जागा आता विसरा. काय? अरे तू काय वेड्या झालास काय? मायकल लोपेस बोलतोय? अरे काय झालं नीट सांग बाबा. ती जागा म्हाताऱ्याने ट्रस्ट केली. हा? भोसले मराठीतच बोलतोय. ती जागा म्हाताऱ्याने ट्रस्ट केली. आता स्वप्न बघायचं विसरा आणि त्यांनाही सांगा जमिनीवर या. तुला हे त्या म्हाताऱ्यानेच सांगितलं स्वतःच्या तोंडाने. कळलं? आईला त्या ट्रस्टवर सगळे घरचेच लोक आहे, त्यामुळे काही झांगडझुंगाच करता नाही येणार. आली आपली हवाच गेली. आईला आता हे काय नवीन लफड आहे? आईला तुमची लफडायची कामं म्हणजे लफडायचीच असतात. परत जर असं काही काम दिलं ना, पहिले तुमचा झांगडगुत्ता करल. नंतर मार्केटमध्ये बोंबच सुटता मायकलने काम केलं नाही म्हणून. आणि ही वॉर्निंग देतो, पहिली आणि शेवटची. हो. तसे तुम्ही हुशारच आहात. चला ठेवतो. मंडळ आपलं खूप खूप आभारी आहे. पहिलं कहाणी मी नया ट्विस्ट. हे काय नवीन? त्या करमरकरला ही आयडिया दिली कोणी? त्याला एवढी अक्कल आली कुठून? आईला. पण हे खरं कशावरून? सयाजीराव, बरोबर माहिती काढली पाहिजे. आता तुमचं म्हणजे पाऊल चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या खाट, पाऊल चालती पंढरीची वाट. जानू, भेटूया ना एकदा. काय आत्ता एवढ्या रात्री? का काय झालं? ए प्लीज प्लीज आत्ता नको. अजी अजी, अगं काय काय झालं तुला? अजी थांब, सावकाश सावकाश. संदेश संदेश, आजीला बघ काय झालंय. अक्षय अरे शांत हो. हा अक्षय नको रडू. सरेश शांत हो. अक्षय मी काय म्हणते ऐक माझं. विल यू प्लीज शट युअर माउथ मिस्टर सयाजी भोसले. अहो, माझ्याच घरात राहता आणि माझाच विश्वासघात करता. फाउंडेशनच्या पैशांना चुना लावता आणि मग यांच्यासारख्या प्रामाणिक माणसांना विचारता की खरंच तुझी मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे का? आणि तुम्हाला जर काडीची जरी लाज उरली असेल ना आता, तर इथनं निघायचं, देशमुख इंडस्ट्री कायमची विसरायची. आणि जर इथे परत यायचं असेल तर तुम्हाला नोकर म्हणून काम करायला लागेल, डायरेक्टर म्हणून नाही. पण पण आईचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये. नाही इन्स्पेक्टर, असं असं कसं होईल? पण काय झालं सर? हे बघ दगडू, अरे तिकडे पुण्याला जाताना आईच्या गाडीला ऍक्सिडेंट झालाय. काय? कधी? सावकाश जा आणि तिथे गेल्यावर आम्हाला फोन करून कळवा हा काय झालं ते. त्या नंबरचा तपास करायचा प्रयत्न केला, पण तो नंबर आता बंद आहे. आणि तो नंबर कळला तो कोणा मायकल लोपिस नावाच्या माणसाचा आहे. मायकल लोपेस? ठीक आहे कॉफी. थँक्स. अरे थँक्स काय? किती कष्ट घेतोस तू घरासाठी. हो काय? अरे बोल ना काहीतरी. काय बोलू मी आता? का सगळे विषय संपले आपले? आपले विषय वेगवेगळे आहेत आता. असो.
आईचं काही कळलंय का? म्हणजे मला काळजी वाटायला लागली तिची म्हणून विचारतेय. नाही, अजून काही कळलेलं नाही आहे. ॲक्च्युली त्या इन्स्पेक्टर जाधवांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मी. त्यांच्याकडनं काही कळलं की ते सांगेन तुला. म्हणजे आपल्यालाही काही कळेल की हे सगळं घडलंय का कुणी घडवलंय. घडवलंय? कुणी? अगं तेच तर माहिती नाहीये ना, आणि तेच कळेल आता असं म्हटलं. मी सांगते ना तुला, ज्याने कुणी हे केलं असेल ना त्याचा वाटोळ होईल बघ. सुरुवात झाली आता. काय काय म्हणालास तू? अगं म्हणजे आता तूच म्हणालीस ना की ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याचं अगदी वाटोळं होईल, तर ते वाटोळं होण्याला सुरुवात झाली असेल असं म्हणालो मी. बरं मला एक सांग रश्मी, आईनी आत्ता अशी घरातनं अचानक का निघून गेली ग, कुणालाही न सांगता? मला काय माहित, मला खरंच माहित नाही. तू तिला विचार. कसं? आता तिला विचारणं शक्यच नाहीये ना मला, म्हणून तर मी तुला विचारतोय. आणि कसं आहे, आईच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी तुला पूर्णपणे माहिती असायच्या ना. म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा ती जेव्हा एकदा घरातनं निघून गेली होती तेव्हा ती तिकडनं सुद्धा तुलाच फोन करायची. काय हो, तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण ह्या वेळेस मला खरंच माहित नाही काय. रश्मी, तुला काहीच वाटत नाही का ग असं तोंडावर खोटं बोलायला? अक्षय, ओरडू नकोस. त्या दिवशी आईच्या फोनवर तुझे आणि सयाजीरावांचेच सगळ्यात जास्त कॉल गेले होते रात्री. कळलं? हो, पण तुला कसं कळलं? मला कळलं कारण मी तिचा मोबाईल चेक केला, त्याच्यात तुमच्या दोघांचेही नंबर्स होते. अरे हो, ती निघाल्यानंतर पोहोचलीस का, व्यवस्थित पोहोचलीस का, काही प्रॉब्लेम नाही ना, म्हणून मी फोन करत होते सारखं तिला. कळलं? कळलं. रश्मी, एक वेळ तुझं ठीक आहे, पण सयाजीरावांचं काय? त्यांना कधीपासून आईची एवढी काळजी वाटायला लागली? हां, आणि नेमके त्याच दिवशी एवढे इतके फोन कसे काय? हे बघ अक्षय, तुला जे काय बोलायचंय ते स्पष्ट बोल. स्पष्टच बोलतोय मी. मला सांग, त्यांचे इतके फोन का झाले ग? मला माहित नाही, तू त्यांना विचार. रश्मी, तुला माहिती आहे की मी सयाजीरावांशी बोलत नाही, तरी सुद्धा तू हेच सांगणार का मला? अरे मला खरंच माहित नाही अक्षय. आणखी एका माणसाचा नंबर होता फोनमध्ये, काहीतरी मायकल लोपिस नावाचा. तू ओळखतेस त्या माणसाला? कोण मायकल लोपिस? मी नाही ओळखत त्याला. ठीक आहे, तुझा मोबाईल बघू का जरा? अक्षय, इतकाही अविश्वास दाखवू नकोस, कळलं ना? ती माझी आई होती. मी तुझ्याशी नीट बोलायला आले तर तुझं आपलं भलतंच काहीतरी सुरू झालं. मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी, कळलं ना? मी जाते. म्हणजे आपल्यालाही काही कळेल की हे सगळं घडलंय का कोणी घडवलंय. सुरुवात झाली आता. आईच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी तुला पूर्णपणे माहिती असायच्या ना. म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा ती जेव्हा एकदा घरातून निघून गेली होती तेव्हा ती तिकडनं सुद्धा तुलाच फोन करायची. त्या दिवशी आईच्या फोनवर तुझे आणि सयाजीरावांचेच सगळ्यात जास्त कॉल गेले होते रात्री. आणखी एका माणसाचा नंबर होता फोनमध्ये, काहीतरी मायकल लोपिस नावाचा. तू ओळखतेस त्या माणसाला? इतक्या कोरडेपणाने कधीच बोलला नाही अक्षय माझ्याशी, पण आजच का? काय असेल त्याच्या मनात?
काही घडलंय का नक्की? का त्याला काही कळलंय का माझ्यावर? आणि नाही, आमच्यावर त्याचा काही संशय तर नाही ना? नाही नाही नाही, असं होणार नाही. पण मग ह्यांचे फोन का गेले त्या दिवशी आईला? हा मायकल लोपिस कोण आहे? त्याचा आणि आईचा काय संबंध? कधी भेटले असते ते? त्या दिवशी आईचे त्याच्याबरोबर फोन का झाले असतील? काही समजत नाहीये. यांना तो माणूस माहीत असेल? पण जर यांना माहीत असतं तर ते बोलले असते मला. मला का नाही सांगितलं यांनी? खरंच डोकंच चालत नाही. कोण आहे हा माणूस?